फुले आहे, रात्र झाली आहे, अपरात्र झाले आहे, नवे 12 वाजले आहे. तो धुंदुकारी पिशाचुनीला गेलेला आहे. त्याने विचार केला, हीच ती वेळ आहे, मला जावं लागेल. माझा भाऊ, माझा दादा त्या ठिकाणी आलेला आहे, तोच मला वाचवणार आहे. म्हणून जो धुंदुकारी आहे, पिशाच झालेला धुंदुकारी त्या ठिकाणी आलेला आहे. चला धुंदुकारी या. अनेक प्राण्यांचा आवाज त्या ठिकाणी काढू लागलाय. असं असं हे घेतो, असं 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 का? सावकाश सावकाश बोल करा. अनेक प्राण्यांचा आवाज करू लागलाय. आणि एका बाजूला त्या ठिकाणी उभा राहिलाय, मात्र हातवारी करतोय. आणि तो आवाज ऐकून गोकर्ण महाराज उठलाय. गोकर्ण महाराज त्या ठिकाणी म्हणू लागले, धुंदुकारी मात्र हसतोय. म्हणजे सांगा ना तुम्ही कोण आहात, या ठिकाणी का आला आहात? परंतु सावली काय कळना. म्हणून गोकर्णाने पूजेचे जे पाणी आहे, पाणी धुंदुकारीवर शिपडलं आहे, त्या पिशाच्यावर शिपडलं आहे. मग मात्र ते पिशाच त्या ठिकाणी बोलू लागलं, दादा, अरे मी तुझा भाऊ आहे, मी धुंदुकारी आहे. दादा, मी धुंदुकारी आहे. गोकर्ण म्हणू लागला, कोण? तू धुंदुकारी आहे? हातवारी करा. गोकर्ण, तू धुंदुकारी आहे, माझा भाऊ आहे. अरे मग तू अशा गतीला गेला का? पिशाच का झालाय? काय कर्मामुळे तुला पिशाच व्हावं लागलाय? ते धुंदुकारी म्हणू लागला, दादा, धुंदुकारी, दादा, मी चुकलो आहे, नको त्या मार्गाला गेला आहे, मद्यपान केलाय, मांस खाल्लाय, वेश्याच्या नादी लागलो, जुगार खेळलाय, आई वडिलांना मारलाय, परिणाम मी पिशा झालो आहे. जरी मी पिशा झालो आहे, दादा, मला तू सोडव, काहीतरी उपाय कर. त्यावेळी गोकर्ण महाराज म्हणू लागले, ठीक आहे, ठीक आहे. अरे तुझ्यासाठीच मी या ठिकाणी आलो आहे, तुझ्या मुक्तीसाठी या ठिकाणी आलो आहे. मला काहीतरी करावं लागेल, तुझ्या मुक्तीसाठी मला काहीतरी प्रयत्न करावा लागेल. म्हणून गोकर्ण महाराज अनेक लोकांना विचारू लागले. गोकर्ण पुढं विचारायचं, सांगा, हा माझा भाऊ आहे, सांगा, हा माझा भाऊ आहे. माझ्या भावासाठी, माझ्या दादासाठी मी काय करणं गरजेचं आहे, काही जेणेकरून माझा भाऊ पिशाचुनीतून मुक्त होईल. विचारा पुढं, सांगा ना तुम्ही, मी काय करावं सांगा तुम्ही. सर्वांनी सांगितलं आहे, काहीच विलास नाही. ज्याने आई वडिलांना मारलं, त्याने निश्चित कर्माचा संग केलाय, त्याला कुठलाच उपाय नाही. सर्वांनी नाही सांगितलं आहे. मग मात्र गोकर्ण तपस्वी, ऐका, गोकर्ण तपस्वी विद्वान आहे, महापंडित आहे, बल आहे, तपाचं बल आहे. त्या तपाच्या बलावरती त्या ठिकाणी सूर्यनारायणाला त्या ठिकाणी विनंती केली, हे सूर्य भगवान, सांगा ना, माझ्या भावासाठी मी काय करावं? हातवारी करा. हे सूर्यदेवा, मी काय करणं गरजेचं आहे? माझा भाऊ पिशाचुनीला गेला आहे, सांगा तुम्ही, विनंती करू लागले आहे. त्यावेळी सूर्यदेवाने त्या ठिकाणी सांगितलं आहे, यावर एक उपाय आहे. कोण? सूर्यदेव गोकर्णाला सांगू लागले, यावर एक उपाय. श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम, 7 दिवस भागवताचं वाचन केले, कथा केली, त्यामुळे तुझा जो भाऊ आहे त्याला मुक्ती प्राप्त होईल, त्याला मुक्ती प्राप्त होईल. गोकर्णाने त्या ठिकाणी ठरवलं की मी आजच नव्हे, उद्या सकाळी भागवताला कथेला सुरुवात करत आहे आणि सर्वांना आमंत्रण दिलं आहे. ऐका, भागवत कथा आपण चालू केली आहे ना, सर्वांना जसं बोलवलं, मी बरेच लोकांना घरी गेलो, पत्रिका दिले, हे करावं लागतं बरं. भागवत आपण करायचं, त्याचा लाभ दुसऱ्यांना गेला पाहिजे. त्याप्रमाणे गोकर्णाने सर्वांना सांगितलं, या भगवान परमात्मा जो आहे त्या चरित्र ऐकलं तर परमात्मा त्या ठिकाणी आनंद होतो आहे आणि आपल्या कुळाचा उद्धार होतो आहे.
सर्वांना सांगितलं व स्वतः महाराज त्या ठिकाणी बसले आहे. गोकर्ण महाराज बसले आहेत आणि भागवत सांगू लागले आहेत. आता धुंदुकारी घरी बसा, मागे मागे ते कोपऱ्यात बसा कोपऱ्यात. आणि गोकर्ण त्या ठिकाणी भागवत सांगू लागलाय. सर्व लोक आले ऐका. धुंदुकारी सुद्धा त्या ठिकाणी आला. धुंदुकारी त्या ठिकाणी आला पण बसणार पुढे म्हणून वेळेचा जो बांबू आहे या ठिकाणी आपण बांबू लावलेला आहे. वेळूची काठी त्या रिकाम्या जागेमध्ये त्या ठिकाणी धुंदुकारी बसला. पहिल्या दिवसाची कथा झाली आणि त्या बांबूची टाळशी त्या ठिकाणी गाठ फुटली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ, दुसऱ्या तिसरी अशी 7 दिवसामध्ये 7 गाठी त्या ठिकाणी फुटले. धुंदुकारी त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे. भागवताला त्यांनी लोकांगण घातलं आहे. म्हणून भागवती वार्ता प्रिय पिरानाशिनी अशा प्रकारे भागवताला शरण त्या ठिकाणी धुंदुकारी बोलावे. सर्वजण त्या ठिकाणी जयघोष करू लागले आहेत व भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाला आहे. सर्वांनी परमात्मा जयघोष करायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. भजन करू लागले. कृष्णा जय जय कृष्णा, 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 जय कृष्णा जय जय कृष्णा, त्या ठिकाणी प्रगट झाले. सर्वांना आनंद झाला. ही कथा आपण आज या ठिकाणी पाहिली. कथा ऐकायची का? कथा ऐकायची आहे. कथेमध्ये त्रिवेणी संगम आहे. भगवान परमात्मा चरित्र आहे. संतांचे चरित्र आहे व विशेष त्या परमात्म्याचं नामस्मरण आहे. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, चरित्र अशा रीतीने आज आपण पहिले दिवस 9 वाजले आहेत.